बेसिकली आपण ॲनालिसिससाठी मोबाईल फेज आपण स्टोअर करतो रिझर्वायर बॉटलमध्ये. मोबाईल फेज जर फक्त एक बॉटल जशी आपण आता वापरली तसं स्टोअर केलं असेल दॅट इज कॉल्ड आयसोप्रेटिक. म्हणजे आधीच आपण कंपोजिशन जे आहे त्याचं आधीच ठरलेलं आहे आणि आपण ते तसं बनवलं आहे. जर आपल्याला मल्टिपल रिझर्वायर बॉटलमध्ये आपले सॉल्व्हंट आणि हे मिक्स करायचं असेल एक्सटर्नली थ्रू पंप, त्याला म्हणतात ग्रेडियंट. ग्रेडियंट प्रोग्राम. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण मोर दॅन वन हे असेल तर आयसोप्रेटिक, दोन असेल तर बायनरी ग्रेडियंट, टर्शरी, क्वाटर्नरी. आपलं जे आहे ते क्वाटर्नरी सिस्टीम. आयसोप्रेटिक वन सिंगल मोबाईल. तर याच्यामध्ये काय होतं जर आपण ग्रेडियंट प्रोग्राम बनवला तर खूप कॉम्प्लेक्स मिक्सचर्स असतील तर त्याला काय होतं आता आपण बघितलं की आपल्याला 6 मिनिटाचा वेळ लागतो त्याच्यामध्ये एकच कंपोनंट होता तरी. जर खूप जास्त कंपोनंट्स असतील जसं की आता मल्टीव्हिटॅमिन्स असतील तर त्याच्यामध्ये खूप कंपोनंट्स असतील मोर दॅन 10, तर त्याला जर आपण हे आयसोप्रेटिकने एकच सिंगल मोबाईल फेजने करत बसलो तर आपल्याला तासन-तास वेळ लागेल, सेपरेशन मिळणार नाही कारण मल्टी कंपोनंट आहे. तर ह्या केसमध्ये जर आपण जी मोबाईल फेजचं कॉम्पोजिशन आपण टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज करत गेलो तर काय होईल आपल्याला कमी वेळामध्ये सगळे कंपोनंट्स सेपरेट आउट व्यवस्थित. तर त्या केसमध्ये मल्टिपल कंपोनंट्स किंवा मिक्सचर असेल त्या केसमध्ये क्वाटर्नरी किंवा टर्शरी बायनरी ग्रेडियंटच्या मेथड डेव्हलप केल्या. आणि जर खूप सिंपल कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये फक्त इम्प्युरिटीज आपल्याला सेपरेट करायचे असतील तर मग सिंगल फिक्स मोबाईल फेज आपण रिझर्वायर बॉटलमध्ये भरून घेऊ. हे झालं सॉल्व्हंट रिझर्व. त्याच्यानंतर पंपचं काम काय टू डू द कॉन्स्टंट फ्लो थ्रू आउट द ॲनालिसिस. एकदा आपण जो काही फ्लो आपण सिलेक्ट केलेला असतो आपल्या मेथडमध्ये तो इन बिटवीन 0.5 ml to 2 ml पर मिनिट तो आपण एकदा मेथडमध्ये सेट केल्यानंतर पंपचं काम आहे थ्रू आउट द ॲनालिसिस हा फ्लो कॉन्स्टंट फ्लोनी ॲनालिसिस मध्ये पंप करायचा. त्याच्यानंतर इथून पंप आउट करेल पंप, त्याच्यानंतर ते जाईल मोबाईल फेज इंजेक्टर. इंजेक्टरमध्ये आपलं जे आहे ते ऑटो सॅम्पलर आहे आणि दुसरा आहे मॅन्युअल इंजेक्टर. जसं मी DC मध्ये दाखवलं तसं आपण मॅन्युअल इंजेक्टर पण सिरिंजने इंजेक्ट करतो. त्याच्यामध्ये एवढंच आहे की फिक्स लूप असते. म्हणजे आता जर 10 मायक्रोलिटरचा लूप घेतला तर तेवढंच आपण इंजेक्ट करू शकतो. जर आपल्याला 100 मायक्रोलिटर करायचं असेल तर इट इज नॉट पॉसिबल. सो म्हणून आजकाल ऑटो सॅम्पलर जास्त यूज होतो. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल इंजेक्शन व्हॉल्यूम आपण इंजेक्ट करू शकतो. सो आपण इथे वायलमध्ये हे सॅम्पल करून ठेवलेलं आहे. इंजेक्ट जी सिरिंज असते ते तेवढं मायक्रोलिटर इंजेक्ट केल्याबरोबर मोबाईल फेज चालू असेल की इंजेक्शनचं जे सॅम्पल आहे ते कॉलममध्ये घेऊन जाईल. जिथे आपण कॉलम लावलेला ओव्हनमध्ये हा कॉलम जो आहे दॅट इज स्टेशनरी फेज. मोबाईल फेज इज लिक्विड, स्टेशनरी फेज इज अवर HPLC कॉलम. स्टेशनरी फेजमध्ये 2 प्रकार असतात, एक रिव्हर्स फेज आणि दुसरी जी आहे ती नॉर्मल फेज. रिव्हर्स फेजमध्ये स्टेशनरी फेज जी असते ती नॉन पोलर असते. त्याच्यामध्ये सिलिकाला कार्बन अटॅच असते, मे बी 4 कार्बन चेन किंवा 8. सो हे जे असतात हे नॉन पोलर आहे बिकॉज ऑफ कार्बन. आणि नॉर्मल फेजमध्ये जे कॉलम यूज होतात ते पोलर कंपाऊंड अटॅच असतात त्यामुळे पोलर असतात. त्याला चार्ज असं बोलतो. So because of this charge, ionic charge, they are more polar. So आपल्याला आपल्या कंपाऊंड नॉन पोलर आहे पोलर आहे ह्या प्रॉपर्टीज वरती आपण सिलेक्ट करायचं की आपल्याला रिव्हर्स फेजमध्ये जायचंय का नॉर्मल फेज. सो रिव्हर्स फेज इथे
नॉर्मल पोलर असेल, नॉन पोलर, स्टेशनरी फेज. In that case, our mobile phase will be polar. Stationary phase polar असेल तर mobile phase will be non-polar. हे याच्यासाठी सेपरेशन आहे. जर दोन्हीची पोलॅरिटी सेम असेल तर सेपरेशन होणार नाही आणि आपल्याला डिटेक्शन मिळणार नाही किंवा प्रॉपर ॲनालिसिस होणार नाही. सो जेव्हा आपण इंजेक्ट होऊन कंपोनंट येतात तिथे कॉलमवरती, दे गेट्स ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, ओनली सुपरफिशियली दे आर रिटेन्ड ऑन दीज पार्टिकल्स. इथे पार्टिकल्स फील केलेले असतात, सिलिकाचे पार्टिकल्स आणि विथ कार्बनचे किंवा हे कंपाऊंड्स असतील. सो ज्याची अफिनिटी टुवर्ड्स स्टेशनरी फेज इज मोर, इट विल गेट रिटेन फॉर सम टाइम, आणि ज्याची अफिनिटी कमी आहे इट विल गो फास्ट टू डिटेक्टर. एकदा डिटेक्टरमध्ये आलं की डिटेक्टर विल डिटेक्ट अँड इमिजिएटली विल गेट द रिस्पॉन्स हिअर इन टर्म्स ऑफ अ पीक. पीक मध्ये आपल्याला काय काय मिळतं, वी गेट रिटेन्शन टाइम, एरिया कशी अशी मोजली जाते फ्रॉम स्टार्ट टू एंड ऑफ द पीक, आणि ह्याचं मग सगळी पूर्ण एरिया कन्सिडर करून मग पर्सेंटेज काढलं जातं. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ दिस पर्टिक्युलर कंपोनंट इन एंटायर एरिया, जी पूर्ण टोटल मधून येते त्याच्यामध्ये याचा पर्सेंटेज किती येतो. सो सगळ्यात लास्ट जो इल्यूट होतो त्याचा रिटेन्शन टाइम सर्वात जास्त. सो कारण त्याची पोलॅरिटी जी असते ती खूप कमी असते. ह्या केसमध्ये आपले नॉन पोलर कंपाऊंड स्टेशनरी फेज. जर नॉन पोलर असेल आपल्या ह्याच्यामध्ये कुठला कंपोनंट, इट विल गेट रिटेन्ड ऑन दी कॉलम, इट स्टे देअर फॉर सम टाइम अँड देन इल्यूट. सो त्याचा आरटी सर्वात जास्त. सो हे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला हे सगळं मिळून जातं, आरटी एरिया, पर्सेंटेज एरिया, त्याच्यामध्ये रेझोल्युशन. सो आपल्याला फक्त काम काय, मोबाईल फेज प्रिपरेशन मेथड डाउनलोड करायची, म्हणजे सिलेक्शन ऑफ द स्टेशनरी फेज, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन आणि देन डेटा कलेक्शन. सो दिस इज हाऊ HPLC आपण करतो. GC मध्ये काय फरक आहे, GC मध्ये देर इज नो रिझर्वायर, देर इज नो पंप. त्याच्याऐवजी आपल्याकडे ओव्हन, ज्याच्यामध्ये आपला कॉलम म्हणजे हा जो स्टेशनरी फेज आहे ओव्हन, इंजेक्टर आहे आणि आपला स्टेशनरी फेज आपण इथे ओव्हनमध्ये ठेवला आणि डिटेक्टर. सो दॅट वे GC सेम. आणि जर ऑटो सॅम्पलर असेल तर आपण फायर्स प्रिपेअर करून त्याच्यामध्ये सोल्युशन फिल होतं. आणि जर डायरेक्ट इंजेक्शन नसेल तर हेड स्पेस. सो GC मध्ये आणि HPLC मध्ये हा फरक आहे. कंपनीमध्ये जास्त करून ॲनालिस्ट जे कॉलम जे आहे HPLC उलटा करून लागतात. तसं जनरली नाही, आपल्याला फ्लो जो आहे म्हणजे जे पार्टिकल्स फील केलेले असतात त्याच्यामध्ये, तर त्यांनी एक ॲरो दिलेला असतो. सो हा इंजेक्टरकडे असतो ॲरोचा हा पार्ट हा डिटेक्ट. सो हे जर डिस्टर्ब झालं आपले पार्टिकल्स तर मग आपल्याला जे सिस्टीम सुटेबिलिटी पॅरामीटर्स ते नंतर करायचे असतात, रिझोल्युशन, पर्सेंट आरएसटी किंवा त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो मिळत. कारण हे पॅक केलेलं जे असतं मॅन्युफॅक्चररनी, कॉलम मॅन्युफॅक्चररनी, ते डिस्टर्ब होतं, उलटा करून टाकतो. जनरली असं करत नाही, म्हणजे दॅट इज नॉट अ गुड प्रॅक्टिस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस, जे म्हणतात GLP. सगळ्यात आधी तुम्हाला GLP काय आहे ते समजून घ्यावं, त्याच्याप्रमाणे ॲनालिसिस